रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 4 भारतीय विद्यार्थ्यांचा 4 जून रोजी ओल्खो नदीत बुडून मृत्यू झाला होता। तरी यात मृत विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील जिया पिंजारी व जिशान पिंजारी तसेच भडगाव येथील हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा समावेश होता। दरम्यान 10 दिवसानंतर या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह आज दिनांक 14 जून रोजी सकाळी 11 वाजता अंमळनेर येथील या दोघही जिया व जिशान या बांधवांवर मुस्लिम पद्धतीने तर भडगाव येथे हर्षद देसले या विद्यार्थ्यांवर हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान या विद्यार्थ्यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उसळला होता। तसेच समाजमन देखील सुन्न झालं असून अंमळनेर येथील अंत्ययात्रेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीही आपला सहभाग नोंदवला होता। यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी कुटुंबियांचे यावेळी सांत्वन केले। ही फार मोठी दुःखद घटना आमच्या डोळ्यासमोर आमच्या समोर वाढलेल्या मुलांची झालेली आहे। रशियामध्ये शिकायला गेलेले जिया आणि जिशान हे दोघं विद्यार्थी वोल्खो नदीच्या किनाऱ्यावरती उभे असताना त्या ठिकाणी ही घटना घडलेली। आज फार वाईट वाटतं। एकाच परिवारातले एकाचा मुलगा आणि त्याच्याच बहिणीची मुलगी, आमच्या मित्राच्याच बहिणीची मुलगी त्या ठिकाणी शिकत असताना ही घटना झाली। ज्यावेळेला विद्यार्थी परदेशामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण घेतात आणि ही दुर्घटना ज्यावेळी होते त्याचा अनुभव आम्हाला ज्या पद्धतीने मिळाला त्यासाठी फार दक्षता घेऊन परदेशामध्ये मुलांना पाठवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने अशी घटना झाल्यानंतर पाठपुरावा करण्याकरता कोणीतरी जवळचा असला पाहिजे। आज या डेड बॉडीज भारतापर्यंत पोहोचवण्याकरता अथक परिश्रम घ्यावे लागले। राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रामधला अनुभव असल्यामुळे प्रफुल्लभाई पटेल यांच्या सहकार्याने तिथल्या ॲम्बॅसडरीने घेतलेले कष्ट आणि आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांचा सातत्याने असलेला संपर्क या सगळ्या गोष्टींमुळे आज ही डेड बॉडीज आज या ठिकाणी आलेली आहे। मी अंमळनेरचा आमदार या नात्याने, राज्याचा मंत्री या नात्याने त्या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। आज दफनविधीला सर्व इथे मुस्लिम बांधव, सर्व समाजातील बांधव उपस्थित आहे। फार मोठी दुर्घटना घडली होती 4 जूनला। आमचे मंत्री महोदय साहेब, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशी वेळ आहे की ते प्रेत इथे आपल्या देशामध्ये आलेली आहे सामान्य माणसांची, आणि कुठेतरी त्या मयत झालेल्याच्या आईवडिलांना, भावांना कुठेतरी दिलासा मिळाला, ही फार चांगली बाब आहे। परंतु संपूर्ण अंमळनेर शहर या घटनेने जिल्हा आणि महाराष्ट्रसुद्धा हादरलेलं आहे। यापूर्वी मंत्री महोदयांनी जे सांगितलं की आपल्या पाल्यांना विदेशामध्ये पाठवण्यापूर्वी या सर्व काळजी आपण घेतल्या पाहिजेत। मोठी दुर्घटना घडलेली आहे। दोघांच्या, ते जिया आणि जिशान दोघांची अल्लाह ही मगफिरत करो, त्यांना जन्नतमध्ये जागा देव अशी सर्व बांधवांतर्फे प्रार्थना आहे। ॲडव्होकेट शकील काझी।